नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। तमिळनाडूतील कल्पकममध्ये स्वदेशी निर्मित प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टरने क्रिटिकॅलिटी मिळवली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून या यशाची घोषणा केली आणि या प्रकल्पाशी संबंधित वैज्ञानिक अभियंत्यांना अभिनंदन केले। त्यांनी सांगितले की भारत नागरिक परमाणु कार्यक्रमात निर्णायक पाऊल उचलत आहे। हे देशाच्या 3 टप्प्यांच्या परमाणु कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला पुढे नेते। राज्यातील विविध विकास कामांसाठी तब्बल 96,400 कोटी रुपयांचा बकाया देयक असल्यामुळे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघाने कडक भूमिका घेतली असून 7 एप्रिलपासून कामबंद आंदोलनाची चेतावणी दिली आहे। कंत्राटदार संघाच्या कामबंद चेतावणीबाबत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले की कंत्राटदारांचे वेतन शासनानुसार टप्प्याटप्प्याने दिले जात आहे। पुढे जयस्वाल यांनी शिवसेना शिंदे गटाच्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या काँग्रेसवरील डाऊनफॉल टिप्पणीकडेही विशेष रुख आपले स्पष्ट केले। नागपूर शहरातील देवलाबार परिसरातून एक रोमांचक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। 5 दिवसापासून बेपत्ता असलेला एक युवक घनदाट जंगलात जिवंत आढळलाय। रामटेक तालुका बेलदा गावचा 32 वर्षीय अरुण राधेश्याम तांदुलकर 1 एप्रिल रोजी सकाळी घरातून बाहेर निघाला होता, पण तो परत घरी आला नाही। कुटुंबियांनी सर्वत्र त्याची शोधकार्य केले, मात्र काही ठसा लागला नाही। अखेर कुटुंबियांनी अरुण तांदुलकर यांच्या हरवण्याची तक्रार देवलाबार पोलीस ठाण्यात केली। त्यानंतर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली। सलग 5 दिवस चाललेल्या या मोहिमेवर अखेर 5 एप्रिलला यश मिळाले। जंगलाच्या आतल्या खोल भागात अरुण झाडाखाली बसलेला जिवंत अवस्थेत आढळला। तो खूप थकलेला आणि उपाशी होता। सौभाग्य की तो सुरक्षित होता। शोध पथकाने तात्काळ अरुण तांदुलकर यांना बाहेर काढून देवलाबार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी त्यांचे आरोग्य स्थिर असल्याची पुष्टी केली। या घटनेनंतर कुटुंबियांनी भावुक होऊन ईश्वर आणि शोध पथकाचे आभार मानले। देवलाबार परिसरात या रोमांचक बचाव कथेची जोरदार चर्चा सुरू आहे। नागपूर शहरातील गणेशपेठ परिसरातील दोसर भवन चौक परिसरातून एक संदिग्ध वस्तूची थैली मिळाल्याने परिसरात दहशत पसरली। स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोसर भवन परिसरात गेल्या एका महिन्यापासून ही संदिग्ध थैली लावारीस पडून होती। सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले गेले, परंतु 7 एप्रिल रोजी एका दुकानधारकाने ही माहिती गणेशपेठ पोलिसांना दिली। मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली संदिग्ध थैली परिसरातून बरामद करण्यात आली। घटनेच्या ठिकाणी बम निरोधक दस्त्याला आणि डॉग स्क्वॉड टीम बोलवण्यात आली आहे। तसेच सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात करण्यात आला। परिसराची घेराबंदी करून तपास सुरू आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत आहोत ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।